सो आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला की तिच्या नावातच तिचा प्रवास दडलेला आहे. प्रगती. प्रगती मीन्स पुढे जाणं, वाढत राहणं आणि कधीही न थांबणं. तर चला मग भेटूया. तर प्रगती, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा हा जीवन प्रवास खूप लहान वयामध्ये सुरू झालं, म्हणजे लवकर लग्न, मुलगी आणि जबाबदाऱ्या. तर मला एक सांगा की त्या काळात तुमच्या मनात काय चाललं होतं? माझ्या मनात खरं तर म्हणायला गेलं की खूप लवकरच चालू झाला हा प्रवास. जबाबदाऱ्या पण लवकर आल्या, मुलगी झाली. माझं आयुष्य खूप लवकर बदललं. सगळं क्लिअर असतं, कन्फ्युजन आपल्या लाईफमध्ये भरपूर असतात. पण माझं व्हिजन क्लिअर होतं, की मला काहीतरी स्वतःसाठी करायचंय आणि माझ्या डॉटरसाठी करायचंय. त्यामुळे स्ट्रगल म्हटलंच ना तरी लाईफमध्ये खूप करावा लागतो आणि मी इझिली कसं माझं एक क्लिअर विजन असतं की मला स्ट्रगल करायचं, मला पुढे जायचं लाईफमध्ये. आणि स्ट्रगल हा सगळ्यांच्या लाईफमध्ये असतो, पण तो कसा हँडल करायचा तो आपल्यावरती डिपेंड आहे. आणि सेकंडली म्हटलंच ना तर कधी कधी ना खूप कठीण वाटायचं, एस्पेशली जेव्हा म्हटलंस की डॉटर आहे लाईफमध्ये, घरातली कामं आहेत, परत स्कूल आहे, इवन मी मेकअप इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळं एकत्र हँडल करणं इट्स नॉट ॲट ऑल इझी. बट तरी माझं कॉन्फिडेंट मी कधी हारत नाही, कधी लो फील करत नाही. त्यामुळे एक आहे की आय ऑलवेज टेल माय सेल्फ की येस आय कॅन डू इट. सो आय डू. आणि म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी मेकअप आर्टिस्ट हा जॉब करत होता की लग्नानंतर तुम्ही? नाही, तू मेकअप आर्टिस्ट म्हणशील ना तर इट वॉज माय पॅशन. ओके. सो मी स्टार्ट केलं मेकअप आर्टिस्टची जर्नी. मला ना मे मध्ये वेकेशन असल्यामुळे मला काहीच असं वाटतं की घरी बसण्यापेक्षा काहीतरी आपण शिकावं. सो इट वॉज माय पॅशन ऑलरेडी, तर ते मी शिकले. आणि आय गेस 2022 मध्ये मी हे डिसिजन घेतला की मला माझं पॅशन पण विथ माय education career, I want to learn something and I want to fulfill my passion as well. सो मेकअप इंडस्ट्रीमध्ये मी 1 महिना कोर्स केला आणि ट्रॅव्हल केलं, खूप काही असं शिकायला मिळालं आणि ती जर्नी पण मी हँडल केली. अच्छा. आणि मग टीचिंगच्या फील्डमध्ये तुम्ही कधीपासून गेला? टीचिंग फील्ड ना इट वॉज नॉट डिसाइडेड. स्पेशली मी इंटिरियर केलं, देन आय डिड इव्हेंट हँडलिंग. परत तू म्हणशील मी 18 इयर्सचे होते तेव्हा माझ्या आजीचं स्वप्न होतं की मी रेनेसन्समध्ये जॉब करावा. सो आय ट्राईड दॅट, पण ते काय मला पूर्ण करता आलं नाही. मग मी आजीला म्हटलं की मला इंटिरियरमध्ये जायचं. मी इंटिरियर केलं, त्यातही जॉब करून बघितला. 2 इयर्स इंटिरियर कम्प्लीट केल्यानंतर तेही मला असं सक्सेस वाटलं नाही. तर म्हणतात ना नशिबाचा भाग. तर मी फाइंड आउट करून म्हणजे अक्षरशः रडायला सुद्धा आलंय. काही वेळ अशी होती की मी एकटी बसून खूप रडले आणि मग मी डिसाईड केलं की काय हॅपीनेस म्हणजे मला कशात मिळतोय. तर असे शेजारचे मुलं माझ्याकडे येऊन बसायचे आणि मी त्यांच्यावर खूप हॅपी फील करायची आणि त्यांना शिकवायची असंच फ्रीमध्ये. नो कॉस्टिंग. म्हणजे मी मेडिकलच्या खाली पण आहे ना लाईट्समध्ये मुलांना शिकवलं. सो जे स्ट्रीटवरची जी मुलं असतात त्यांना मी मेडिकलच्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये मी स्वतः बुक्स आणलेत, मी त्यांना शिकवलं. तर मला असं वाटलं की कदाचित मुलांमध्ये माझा हॅपीनेस आहे. सो आय थॉट की मी घरात विचारलं की ना आपल्या इथेच एक नियर बाय स्कूल आहे, सो मी तिथे जॉब ट्राय करू का. तर कदाचित आजीने म्हटलं की हो तू कर. शी वॉज द वन की तू कर प्रयत्न, तू सुरुवात कर. मग मी एका स्कूलमध्ये जॉब केला. तिथे मला हार्डली सॅलरी तू म्हणशील ना तर 2500 वॉज माय सॅलरी. सो मी स्टार्ट केलं. मग मी म्हटलं ठीक आहे, लहान मुलांमध्ये मला हॅपीनेस मिळतोय. सो आय स्टार्टेड माय जर्नी देअर अँड आय एम युअर इन माय ओन स्पेस, जिथे माझं ड्रीम कम्प्लीट झालं. तुमच्या एवढ्या बोलण्यावरून मला असं वाटतं की तुमच्या मागे तुमच्या आजीचं खूप मोठं सपोर्ट आहे म्हणजे तुम्हाला, है ना. आणि जसं मी तुमच्याशी बोलले आधी तेव्हा मला असं कळलं की एक असतं ना आपलं लाईफचं बॅड पॅच असतो, एक तो मोमेंट असतो, त्यावेळेस सपोर्ट खूप गरजेचं असतं. त्यावेळेस तुमची आजी तुमच्या सोबत होती. आजी म्हटलंस ना तर शी इज माय बेस्ट फ्रेंड. ती लहानपणापासूनच मला खूप सपोर्टिव्ह आहे. सो वॉट एव्हर आय वॉन्ट टू शेअर, आय शेअर विथ हर रेदर दॅन शेअरिंग द थिंग्स विथ फ्रेंड्स.
मला असं वाटतं की मी काही गोष्टी ना तिच्याबरोबर शेअर केल्या तर मला मार्ग मिळतो. जसं तू माझी आजी नेहमी काय म्हणायची, तू बाहेर पड तुला मार्ग सापडेल. तर हे स्वामींचं सुद्धा वाक्य आहे, वाक्य. तुम्ही बाहेर पडा मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. तसं मला माझ्या आजीचं होतं की तू बाहेर पड तुला मार्ग सापडतील. सो मी स्पेसिफिकली ना कोविड हा माझा टर्निंग पॉइंट होता. मी तुला सांगू मी प्रेग्नेंट राहिले आणि कोविडमध्ये आय वॉज ॲट होम. त्यानंतर मग जॉबलेस झाली. मग मला असं वाटलं आता स्कूल बंद होतील, कोविडच्या सिच्युएशन अशा होत्या की आपण काहीच काम त्याच्या आधी तुम्ही टीचिंगचा जॉब करायचा. टीचिंग मी जॉब करत होती आणि त्या स्कूलमध्ये मग मी गिव्हअप करायचं ठरवलं की आता मला या स्कूलमध्ये नाही करायचंय, मला काहीतरी थोडं वेगळ्या स्कूल ट्राय करायचे आहेत. पण तिथे मी इंटरव्ह्यूज दिल्या, म्हणतात ना की आय फेल समवेअर आणि आय लर्न फ्रॉम इट की मला शिकायला मिळालं की कुठेतरी मी ठीक आहे या इंटरव्ह्यू मी पास नाही झालाय पण मी थांबणार नाही. आय वॉन्ट टू ट्राय समवेअर एल्स. कुठेतरी आपण प्रयत्न करत राहू, शिकत राहू. आणि बेसिकली मग मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला एक दिवस की प्रगती इथे जॉब आहे, तू येऊ शकतेस का. कदाचित तिने माझं काम बघितलं असेल माझ्या प्रायर स्कूलमध्ये. तर मी म्हटलं हां ठीक आहे मी ट्राय करेन. मग सुप्रिया जयकर म्हणून मॅम आहेत माझ्या, ज्या लिटिल फ्लावर्सच्या होत्या. तर त्यांनी मला कॉल केला की तू ये. त्यांच्या बोलण्या एका कॉलवरती मी त्यांच्या स्कूलमध्ये काम करायला चालू केलं आणि विदिन 1 मंथ त्यांनी माझं काम बघितलं. कदाचित त्यांनी कोणाला तरी विचारलं असेल की कसं करते ही काम. माझं 1 मंथमध्ये त्यांनी इन्क्रीमेंट केलं सॅलरीचं. सेकंडली जिथे मी 2,500 कमवत होती तिथे माझं इन्क्रीमेंट होत होतं. आणि मुळात ना मला सॅलरी कमी मिळत होती, मला ह्याचं दुःखच नाही आहे, मी तुला खरं सांगते. मला मेन काय होतं की मला शिकायला मिळतं. मी पूर्वीच्या स्कूलमध्ये पण शिकले, इथेही शिकते आणि सॅलरीवरती मी काम करत नाही. मला मुलं किती हॅपीनेस आहे, मला पॅरेंट्सचा रिव्ह्यू काय मिळतोय ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. एक टीचरचं अजून काही असतं ना की आपण ज्यांना जे शिकवतोय ते व्यवस्थित म्हणजे जर तिकडून मुलांकडनं आपल्याला रिस्पॉन्स भेटला तर खूप छान वाटतं ना. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. पण मला एक सांगा प्रगती की तुमच्या हे टीचिंग फील्डमध्ये तुम्हाला किती वर्ष झाले. 13 इयर्स. 13 इयर्स. आणि मेकअप आर्टिस्ट ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मेकअप आर्टिस्टला मला 3 इयर्स झाले. अच्छा. बट त्यातूनही तू म्हणशील ना मला अजिबात अजूनपर्यंत बॅड रिव्ह्यू नाही आलाय. गॉड ग्रेस, स्वामींची कृपा म्हणशील तू की म्हणजे ब्रायडल मेकअप वगैरे पण सगळं मला. आणि म्हणजे माझ्याबरोबर ज्यांनी शिकलेत ना मेकअप पण ते अजूनही काही मुलींचा मला कॉल येतो की अरे तुला ऑर्डर्स मिळतात आहेत, आम्हाला मिळत नाहीये. तर कदाचित मी मॅनिफेस्ट म्हटलंस ना तू, तर मी मॅनिफेस्ट आत्ता शिकले करायला. मी काय मॅनिफेस्ट वगैरे केलं नाही. पण माझं म्हटलंस ना तर मी लहानपणापासूनच आहे ना मला हे हवंय, त्यासाठी मी खूप लढले की मला हे हवंय ना, मला हे मिळणार आहे, मला हा बॅच हवाय, मी हा घेऊन जाणार आहे. तसं काम करत आले मी. आणि खरंच म्हटलंस तर मी समजा लहान होती तेव्हा NCCचा बॅच मला एक हवा होता. त्याच्यासाठी मी रडायची की मला हे हवंच आहे हा बॅच माझ्यावरती. तर तो बॅच मी मिळवूनच राहिले. म्हणजे फोकस केला ना तर आपल्याला ती गोष्ट मिळते. ह्याच्यावर मला खूप बिलीव्ह आहे. आणि त्याच्या मागे तुमची मेहनत पण आहे. करेक्ट. मेहनत केलं, फोकस केलं आणि स्ट्रगल केलं तर यू विल गेट इट. तुमचं एक स्वप्न होतं. आता मला सांगायला खूप आवडेल की आज मी ज्या ठिकाणी बसली आहे ते एक प्रगतीचं स्वप्न होतं जे तिने आत्ताच पूर्ण केलंय. आता पाडव्याला मला वाटतं ओपनिंग झाली आहे ना. तर हे तिचं क्लासरूम आहे, नर्सरी आहे जिकडे KG ची मुलं. हे किती स्टँडर्ड पर्यंत आहे. KG सिनियर KG पर्यंत. अच्छा. तर तिने हे आताच ओपन केलंय. KG सेक्शन आहे आणि इथे मला वाटतं तिचे समर कॅम्प चालतात, इव्हन डान्स क्लासेस सुद्धा चालतात है ना. तर त्याची काय डिटेल्स असेल ते मी नक्की शेअर करेल. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना इकडे ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता है ना. ऍडमिशन कधीपासून स्टार्ट होणार आहे. ऍडमिशन चालू झालेले आहे. आणि इनफॅक्ट मी मे मध्ये सुद्धा इथे बसणार आहे. कारण मला माझं काम खूप इम्पॉर्टंट आहे. मी काम म्हटलं ना मी खूप प्रायोरिटी देते. पॅरेंट्स माझ्यासाठी म्हटलं असतं तू प्रायोरिटी आहेत, कारण त्यांच्यामुळे आज मी इथे, लहान मुलांमुळे मी आज इथे आहे. आणि माझं एक स्वप्न आहे की ते इथे ग्रो झाले पाहिजे, त्यांना एक चांगला स्पेस मिळाला पाहिजे. सो आय विल बी हिअर. मी मे मध्ये फुल वर्किंग आहे. मग इथे तुम्ही एकटेच असणार की तुमच्या बरोबर पण कोणी आहे. माझ्या बरोबर स्टाफ आहे. माझे 2 स्टाफ आहेत, प्लस माझे 2 स्टाफ मेंबर्स आहेत
2 माझे हेल्पर्स माझ्याबरोबर आहेत. मी स्वतः इथे अवेलेबल असणार. मला असं नाही की मी प्रिन्सिपल झाले तर मी ऑफिसमध्येच बसणार आहे. मला माझ्या मुलांबरोबर राहायचं आहे. बरोबर. आणि कसं टायमिंग वगैरे कसं असणार आहे मुलांचं? टायमिंग आपण ठेवलाय 9:30 to 1 o'clock. ओके, म्हणजे तिन्ही बॅच एकत्र असणार? नाही, त्या तिन्ही बॅच डिवायडेड आहेत फॉर 2 hours. ओके. मला एक सांगा की आज तुमचं एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं तर कशी फिलिंग येते तुम्हाला? एक वाटतं ना, आपण ज्या गोष्टीसाठी एवढं लढतोय, एक मेहनत करतोय आणि आपण स्वप्न बघितलंय की बाबा मला पुढे जाऊन हे करायचं आणि खूप कमी लोक अशी असतात की यांची स्वप्न पूर्ण होतात. तर तुम्हाला कसं वाटतं आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं? म्हणजे मी खरं सांगू ना तर रडायला येईल ऍक्च्युली. माझी जर्नी मला विचार केला तर. पण माझी डॉटर माझ्यासाठी स्ट्रेंथ आहे. हे मी कधी विसरणार नाहीये. बिकॉज ऑफ हर आय एम हिअर. आणि तू म्हणतेस ना, जसं आपल्याला हजबंडचा सपोर्ट असतो, बट मला माझ्या डॉटरचा खूप जास्त आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ना ते माझ्या कष्टांपेक्षा जास्त मला माझ्या स्वामींच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. आणि हॉनेस्टली बोलू तर इट वॉज अ मोमेंट वेअर आय फेल्ड आय कांट गो अहेड. सो स्वामींनी मला उभं केलं. दरवेळी मला असं वाटतं की मी त्यांच्याकडे काही मागितलं ना मला मिळालंय. त्यामुळे मी त्यांच्याशी एक फ्रेंडसारखं बोलते की मला मला स्वामी आता मला इथे काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे मला हे अचीव्ह करायचं आहे. तू कर कर, मी आहे. त्यामुळे स्वामींच्या कृपेने आज मी स्वतःच्या ओन स्पेसमध्ये आहे. जसं तू पाहतेस, इव्हन ग्रेटफुल म्हटलंस ना तरी कमीच आहे वर्ड हे आज. बट आय विल मॅनेज. आय वॉन्ट टू ग्रो मोर इन माय लाईफ. नाही, मी जेव्हा हे आली ना जेव्हा या क्लासरूममध्ये तेव्हा मला बघून ना खूप छान वाटलं. पण हे जे तुम्ही नाव ठेवलं ना, ग्रोथ नेस्ट, है ना, राईट आहे? Right. हां. तर ह्याच्या मागचं रिझन का? हे नाव का? ग्रोथ नेस्ट इज नॉट, हे फक्त नाव नाही आहे. ह्याच्या मागे खूप मोठं एक विजन आहे माझं. जसं तू म्हटलं प्रगती, तर प्रगतीचं मिनिंग आहे ग्रोथ. सो मी माझ्या नावावरती एक हे नेम ग्रोथ ठरवलं. सो जे मुलं माझ्याकडे येतात, ज्या आई माझ्याकडे मुलं ठेवून जाणार आहेत, ते एक नेस्ट. म्हणजे तू म्हटलं पक्षी कसे असतात, लहान पक्षी, तर त्यांना कसं त्यांची ग्रोथ होते एका नेस्ट मध्ये. त्यांना त्यांची आई घरटात ठेवून जाते. तो नेस्ट इज मराठी मिनिंग घरटे. तर जे पिल्लांना स्पॅरो ठेवून जाते, ती जाते बिचारी स्पॅरो घरट्यांचं घेऊन येते आणि परत ते घर बनवते. सो आय वॉन्ट की ज्या मदर्स मला ट्रस्ट करून माझ्याकडे त्यांची बेबीज एवढे छोटे छोटे ठेवणार आहे, त्यांना एक वॉर्म स्पेस, त्यांना इथे ग्रो करण्यासाठीची स्पेस, त्यांना लव्हिंग स्पेस लाईक अ मदर, ती मला त्यांना द्यायची आणि ते ग्रो करायचं आहे. सो द ग्रोथ नेस्ट, दिस आर द 2 words आय मेड टुगेदर. म्हणजे किती एज पासून मुलांचं ऍडमिशन इकडे करू शकतो? 1.4 months पासून मी चालू केलंय. तो टॉडलर्स एज. सो तिथून ते 6 years पर्यंत आपल्याकडे मुलं आहेत. तर मला हवंय की त्यांना मी खूप प्रेमाने आणि एक लव्हिंग मदर सारखा मी त्यांचा सांभाळ करेन. बरोबर आहे. आणि एक टीचर बोलतात ना, एक दुसरी आईच असते. कारण की खरंच. आई जेव्हा आपल्या घरी सांभाळून म्हणजे एक आपलं एक जीवाचा काळजाचा तुकडा बोलतात ना, तुम्ही एक माझ्याकडे ठेवणार आहात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुम्ही ऑब्व्हियसली ते आईसारखंच त्याला सांभाळ. नाही, खूप छान. आणि मला एक सांगा की जेव्हा मेकअपचे तुम्हाला ऑर्डर वगैरे असतात आणि मेकअप ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणा आणि ॲज अ टीचर म्हणा आणि एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे एक बोलतात ना, एक कमी वयात, मला तरी वाटतं की कमी वयात तुमच्यावर लवकर जबाबदारी पडल्यामुळे की एक होतं ना, आपण लवकर स्ट्रॉंग होतो. टीचर हे माझं करिअर आहे आणि यु नो दिस मेकअप आर्टिस्ट इज माय पॅशन. ग्रोथनेस्ट आणि माझं मेकअप, ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करणं इझी नाही आहे. टीचिंग फील्ड इज व्हेरी डिफरंट, मेकअप इज व्हेरी डिफरंट. सो मी खूप प्लॅन वाईज मॅनेज करते. माझे खूप प्लॅन आणि माझं टाईम, ह्या गोष्टी कोणाला प्रायोरिटी पहिल्या द्यायच्या आहेत आणि पॅशनला किती टाईम मला द्यायचा आहे. तर दोन्ही जेव्हा मला मेकअप पासून खूप एनर्जी मिळते. आय डोंट नो, बट मग ते दोन्ही गोष्टी जेव्हा मी एकत्र आणते ना, सो आय फील की या गोष्टीला मला प्रायोरिटी द्यायचं आहे, या गोष्टीला पण द्यायचं आहे, पण ते कसं मॅनेज करायचं. सो ते मी प्लॅनिंगनुसार करते आणि ते सक्सेस होतं. सो आय टेक ऑर्डर्स वेन आय एम फ्री, नॉट ॲट ऑल की मला टीचिंग फील्डला जास्त प्रायोरिटी देता येतं. बॅलन्सिंग मेंटेन करणं ना खूप चॅलेंजिंग असतं.
आणि मला असं वाटतं की जेव्हा पॅशन आणि ड्रीम आपण दोन्ही एकत्र पूर्ण करतो कॉन्फिडेंटली ना, बरोबर. तर ड्रीम अचीव करू शकतो लाईफमध्ये, असं मला वाटतं. नाही नाही, बरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्टी, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत हे तर करावीच लागते. जिद्द. जिद्द जिद्द आणि जिद्द. मेहनत असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रगती, मला एक सांगा की आज ज्या महिला माझं हे चॅनल बघतायत, तर त्या सर्व महिलांना आज तुम्ही लहान वयात खूप स्ट्रगल करून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, आज तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलंय, तर आज ज्या महिला माझं चॅनल बघतायत तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्या? आज जर कोणती वुमेन किंवा मदर स्ट्रगल करत असेल ना लाईफमध्ये, आय विल से की डोंट स्टॉप, डोंट डाऊट युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. डेफिनेटली यू विल अचीव युअर ड्रीम. मला असं वाटतं की तुमचं स्वप्न तुम्हाला नक्की पुढे नेईल. जर तुम्ही एक असं एम ठेवलं की मला हे करायचं आहे लाईफमध्ये, ते यू विल अचीव. दॅट इज वन ऑफ माय पॉईंट. नाही, खूप छान बोललात तुम्ही. आणि आज तुम्हाला बघून नक्कीच खूप साऱ्या महिला मोटिवेट होतील. आणि एक असं असतं ना, अशा स्टोरी खूप आपल्याला कमी बघायला भेटतात. आणि तुमची स्टोरी ना, मी पहिल्यांदाच, मीन्स आता एवढ्या माझ्या चॅनलमध्ये मी जेवढे व्हिडिओ शूट केले तेव्हा मी पहिल्यांदाच. आणि मला एक सांगायचं राहिलं की प्रगती टीचर आणि माझी ओळख खूप जुनी आहे, जवळजवळ 10 वर्ष जुनी. कारण की माझी मुलगी जेव्हा नर्सरीमध्ये आय थिंक ज्युनियर KG मध्ये होती, तेव्हा ह्या मॅडम तिला शिकवत होत्या. आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे. आणि की मी आज एवढे वर्ष त्यांना बघते. आणि आज त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. मला पण खूप छान वाटतं. इवन आय एम सो प्राऊड ऑफ यू की तुम्ही आज एवढ्या जबाबदाऱ्या हे करून तुम्ही स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंय. तर प्रगती, तुमचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे एकदम लहान वयात जबाबदाऱ्या, अपयश, आणि त्या अपयशातून, त्या प्रयत्नातून तुम्ही तुमची एक जिद्द ठेवून, बोलता ना, एक आपलं स्वप्न पूर्ण केलं. मी सगळ्या महिलांना सुद्धा हेच सांगू इच्छिते की बघा, आयुष्य हे एक संघर्ष आहे, है ना. आयुष्यात संघर्ष हे येतच राहणार. पण त्या संघर्षांना घाबरून जर तुम्ही तुमचं स्वप्न बघितलंच नाही, किंवा तुम्ही जर घाबरून असेच बसून राहिला, तर तुम्ही कधीच पुढे जाऊ नाही शकत. तर आज प्रगती टीचरला भेटून मला तरी वाटतं की आज खूप साऱ्या महिला मोटिवेट झाल्या असतील. आणि खूप साऱ्या गोष्टी व्हायला त्यांच्याकडनं येस आणि शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. की वय वय हे मॅटर नाही करत, की तुमचं लहान वय असो किंवा काय असो, पण माणसाची एक जिद्द असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रगती टीचर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज तुमचा मौल्यवान वेळ मला दिला. आणि ह्याच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला, टोकन ऑफ लव्ह माझ्याकडून तुमच्यासाठी. आणि तुमच्या फ्युचर लाईफसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद तुमचं सुद्धा. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रियांचा प्रवास म्हणजे खरंच तुम्ही जे काम करत आहात ना, ते सुद्धा खूप खास आहे. आणि हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी फक्त इंटरव्ह्यू नाही आहे, इट इज माय लाईक एक भेट पण आपली होते, प्लस आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुम्ही करताय, ते पण खूप छान काम आहे. आणि आय होप की वुमन एम्पॉवरमेंटला पण सुद्धा सपोर्ट झाला पाहिजे. अँड थँक्स टू यू फॉर टेकिंग माय इंटरव्ह्यू एज वेल. मी पण एक छोटंसं तुला गिफ्ट आणलंय, टोकन ऑफ स्मॉल लव्ह फॉर यू. थँक्यू सो मच.